बरोबर आहे का? बसला का बरोबर? मी माझ्यावर डायरेक्टली गिव्ह अप केलेलं आहे. ते गेम खेळतोय. मोरया. शिरो. मम्मी शिरोला आपले कपडे घाला. हे गाईस, मी प्रजिता गुरु. लेट्स गेट रेडी विथ मी. आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आम्ही सकाळी सकाळी 7 वाजता उठून सगळा स्वयंपाक केलेला आहे, पंचपक्वान्न केलेले आहेत आणि आता मी रेडी होतीये फायनली. आणि आम्हाला आता गणपतीचं आपल्या घरी आगमन होणार आहे. सो पहा, मेकअप करून घेऊयात फटाफट. हे पहा, बाकीचा मेकअप झालेला आहे, रील्ससाठी केलेला आहे, म्हणजे रील्सचा व्हिडिओ केलेला आहे. आणि दरवर्षी ना मी आज म्हणजे गणपती बाप्पांचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी मी साडी नेसते आणि मम्मीला साडी नेसताना इतका त्रास देते, कारण मला साडी नेसता येत नाही. असा पदर कर, अशाच मिऱ्या कर, त्याच्यामुळे मी इतका त्रास देते मम्मीला. तर यावर्षी ना माझ्या मम्मीने माझ्यावर डायरेक्टली गिव्ह अप केलेलं आहे. म्हणजे यावर्षी तिने माझ्यासाठी एक छानसा एक साडीचाच एक डिझाईन करून ड्रेस माझ्या तोंडावर फेकून मारलेला आहे गाईज. आणि सो गाईज, हाच तो ड्रेस आहे जो माझ्या मम्मीने माझ्यासाठी डिझाईन केलेला आहे. तर आता मी तो चेंज करून येते छान छान फोटोज काढायला. सो हा जो माझा ड्रेस आहे, व्हिडिओमध्ये रील्सचा तुम्ही पाहिलाच असेल, तर माझ्या मम्माने डिझाईन केलेला आहे. ऑल डिझाईन बाय माय मम्मा. आणि ही माझ्या मोठ्या भावाने दिलेली मम्मीला ही साडी होती आणि त्याचं मी डायरेक्ट ड्रेस शिवून टाकलेला आहे. सो गाईज, आजचा दिवस आम्ही कसं स्पेंड करतोय ते पहा. लेट्स गो. ते गेम खेळतो. याच्यावाल्या गेम्स बॅन नाही झाल्यात का? याच्यावाल्या गेम्स बॅन नाही झाल्या. आहे पाण्या आणीच्या ड्रेसवर आहे ना, हे एकदम भारी आहे पा. अरे हम सब डिझायनर कपडे पहनते. हे पायी सगळी तयारी चालू आहे. आणि तुम्ही म्हणशाल बाप्पांचं इथं अजून काही डेकोरेशन वगैरे काही नाही. नाही, पहिलं गणपती बाप्पांचं आम्ही आगमन करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे छान डेकोरेशन. देख ना, मेहंदी पहा किती रंगली आहे. मोरया. आता गणपती बाप्पांचं आम्ही आधी आगमन करून का घेतलं, कारण डेकोरेशन आम्हाला ना त्याच्यावरून लावायचं होतं. कारण आम्हाला डाऊट होता की ते डेकोरेशनच्या आतमध्ये ठेवताना काही गडबड नको व्हायला. त्याच्यामुळे आम्ही एकदम सिम्पल, म्हणजे आम्ही यावर्षी काय डेकोरेशन केले ना ते बघण्यासाठी सस्पेन्सच थोडा क्रिएट केलेला आहे. आमचा शिरो बघा कसं मध्ये मध्ये करतोय. आणि मम्माची पण आता तयारी चालू आहे इथे. माझी मम्मी बोलत होती की जे देवबाप्पांच्या गळ्यात आम्ही ते उपारणं घातलंय ते बसणार नाही. असं कसं बसणार नाही सांगा बरं? मी तिथे पाहिलं होतं ना, तर मला 100% गॅरंटी होती की हे एकदम परफेक्ट बसेल म्हणून. आणि ते खूप छान दिसते आणि बसलं पण व्यवस्थित. आणि आता बाकीची तयारी झाली की आम्ही डेकोरेशन पण करणार आहे आणि लाईट्स पण, म्हणजे ज्या आम्ही लावल्या होत्या, म्हणजे आणल्या होत्या मागच्या वर्षी पण ज्या लावल्या होत्या आणि आता यावर्षी पण बऱ्याचशा लाईट्स आम्ही घेऊन आलेलो आहे. त्या पण लाईट्स आम्ही डेकोरेशन केल्याच्या नंतरच लावणार आहे. बट आता गणपती बाप्पा आज घरी आलेत ना, इतकं छान वाटतं यार. एकदम 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 असं ना पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट झालेल्या आहेत. आणि हे पहा, आता मम्मा हार घालतीये. हे सगळे हार आणि सगळं म्हणजे सगळं सामान, फळं वगैरे हे सगळं मी पिंपरीला जाऊन आणलं होतं. कालच आणलं होतं, आदल्या दिवशी आणलं होतं मी हे सगळं. आणि हेच त्यांची तयारी चालली आहे सगळी. मी खूप एक्सायटेड आहे, कारण डेकोरेशन ना मी केलं आहे आणि ते डेकोरेशन तिथे लावल्याच्या नंतर कसं दिसेल हे पाहायचं आहे मला. यावर्षी तसं ना आम्ही म्हणजे भीमाशंकरचं मंदिर मला करायचं होतं. थोडंसं त्या काइंड ऑफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि भीमाशंकरचं मंदिर का, तर आमच्या इकडे भीमाशंकर आहे आमच्या गावाच्या इकडे. आणि त्यामुळे एक वेगळंच प्रेम आहे. त्याच्यामुळं मग आम्ही यावर्षी भीमाशंकरचं जे डेकोरेशन आहे मंदिराचं ते केलं होतं. अरे चल ना, फोनवर बोलते. पकड ना. नको, घाल ना त्याच्यामध्ये बाऊ. नाही राहिलं. मम्मी बोलती लाव धर. तू तिकडून पकड. हा सरक मम्मी, 1 मिनिट उचल. ए वा,
सरळ बसा, व्यवस्थित बसा. आणि उभा काढा त्याला. बरोबर आहे का? बसला का बरोबर? पण आण्या बसला का बरोबर? टेकला होता अरे काल. आता हे लाव, लाईट लाव. पहिले एक्सटेन्शन बोर्ड लाईट. मी काही सारखं धर आणि प्रत्येक गोष्ट करताना माझ्याकडे घडून घेतली अजून दे थोडीशी, थोडी अजून दे. थांब एक अडकलंय. थांब मध्ये आलं. सो गाईस पहा आमचं भीमाशंकरचं मंदिर किती मस्त दिसते. मस्त मस्त. वाव. वाव. अशा प्रकारे आम्ही मस्त मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि आता आम्ही आरती करणार आहे. हे पहा आणि हे बाहेर होऊन आलाय. पहिला आल्याला शिरोला तिकडे ठेवलाय त्यांनी. कसं 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 दाखव. म्हणते व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. हा एकदाच आवाज. एक दोन तीन. सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगलमूर्ती गोष्टी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्नागती शोभराज गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तोरणा मूर्ती करली गाजली. सुरपणे प्राचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा. जय जय रघुवीर समर्थ. दे प्रसाद, मला प्रसाद दे. त्याचा पहिलाच मोदक खायचो. पाय पडले का? आता पण ती वेगळा चांगला कलर चांगला होता त्याला. चांगला म्हणजे कसं असतं मॅ? तिथं लय कलर होते. कालच आपण घेतला नाही का? किती कलर आहेत का रे? चांगलं झालं का रे डेकोरेशन? रोहन काय बोल इकडे. इथं थांब, हालू नको. थांब तू इथं थांब. रोहन गेला असतं पडदे बिडदे यावंच लागतंय. खोटं बोलू नको. यांनी काही डेकोरेशन केलेलं नाही. यांनी फक्त कळसाला हेल्प केलेली आहे. याचा मित्र हा म्हणतोय की ते बंट्याने एका दिवसात डेकोरेशन केलं. हा ते बुक्कीच टाकल आता. कळलं का? पण मी ती साईड घेतली होती, घ्यायला होती माझी साईड. कशी काय घेणार आता ते गणपती? त्यांनी फक्त कळस केलाय. ती हिरवी आहे ना, माझ ना मस्त आणली. व्हिडिओ कॉल सांगितलं. खोटं बोलतो ते. देव छामाटे काय पण बोलू नको. हे फक्त त्रिशूळ बंट्याने चांगलं केलंय. फक्त त्रिशूळ फुटेज खाणे का काम करत. फुटेज खाणे का. गाईज मी केलंय डेकोरेशन.
ते कोणी केलंय कोणता फक्त त्रिशूळ बंटेनी केलाय. तिचा झेंडा बघितला ठेवला बी नाही. झेंडा असं ठेवलं की डायरेक्ट ठेवतच नाही आला डायरेक्ट. झेंडा तिने बनवला तर खरं आहे पण ठेवलं. सो आज आमच्या इथे जेवणासाठी काय काय सो आज आमच्या इथे डाळ भात पुरी भाजी नाचणीचे पापड आणि ही भात चटणी आहे. सो आज एवढं सगळं जेवण आहे आमच्या इथे. हे जो आम्ही भात लावतो तो गावचा भात आहे. गावचा भात त्याला पुढे तळले का काय केले. नाचणीचे चांगलं लागतात. आम्ही आलो गार्डन मध्ये. एका गार्डन मध्ये गेलतो तिथे कुणीच नव्हतं आणि येऊन पण देत नव्हते. मामी आता या गार्डनला आलोय आणि पाहू आता कसे फोटोज काढतोय ते. सो गाईज असा आजचा दिवस आम्ही स्पेंड केला. हे पहा मेकअप थोडा थोडा उतरत आलेला आहे पण गोरेपणा नाही उतरत आहे. सो आजचा दिवस आम्ही असं छान छान स्पेंड केला. आता मम्मी हे पहा मम्मी बनवतीये शापूची भाजी संध्याकाळसाठी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. बाय.